यानंतर पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे। बीडमधील इस्माकडून एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुरंदरमध्ये छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं। हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्यानं खळबळ माजली। यावर मंत्री छगन भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय। अपघात वगैरे काही नाही, आम्ही सुरक्षित आहोत, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, अशी माहिती भुजबळांनी दिली आहे। भुजबळांच्या हेलिकॉप्टर प्रकरणी रोहित पवारांनी पोस्ट केली आहे। सुदैवानं अपघात टळला, मात्र शासनाचा इतका हलगर्जीपणा योग्य नाही। विमान हेलिकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार काळजी घेईल ही अपेक्षा, अशी पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली। वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे। 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी, तर 40% लोक कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात, असं शरद पवार यांनी म्हटलंय। अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। बैठकीत ऑपरेशन टायगर असा कोणताही विषय नव्हता, अशी प्रतिक्रिया सावंतांनी दिली आहे। उद्धव ठाकरेंचा माझ्यावर ठाम विश्वास असल्याचंही अरविंद सावंत यांनी म्हटलंय। प्रशासनातील महिला पुरुष भेदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले होतं, असं विधान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांनी केल्याने खळबळ निर्माण झाली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावात 2 दिवसांच्या मुक्कामी असून ते शेतीत रमलेले दिसले। विविध झाडांची रोप लागवड करत त्यांनी गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले। विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेतीतच आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच आपण करत असलेल्या शेतीचं अनुकरण शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहनही त्यांनी केलंय। लातूरमधील पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे। हिंदू एकता आणि सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तसेच काही सामाजिक मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। नंदुरबारमध्ये 6 वर्षांपासून रिक्त असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षाने संघटन सृजन अभियान सुरू केलंय। निरीक्षक 7 दिवस जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत। नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू आहे। अमरावतीच्या बेलोरा या विमानतळावर DVOR यंत्रणा बसवण्याचं काम पूर्ण झालंय। अंतिम परवानगी मिळताच इथं नाईट लँडिंग सुरू होणार आहे, त्यामुळे रात्री विमान उतरवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणातील जमिनीचा मूळ मालक मीर मेहमूद अली याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे। फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या मीर मेहमूद अलीला 3 दिवसांत तपासणीसाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे, मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्यानं अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। बीडच्या अंबाजोगाईतील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। याबाबतची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट शाळा गाठत चौकशी केली। यावेळी कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तकं, जादूटोण्याच्या वस्तू आणि नशेची औषधं असल्याचा दावा करण्यात आलाय। महिला मिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्यांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या तिन्ही नद्यांमध्ये मैलमिश्रित पाणी सोडलं जात असल्यामुळे नद्या प्रदूषित झाल्यात। याबाबतची बातमी न्यूज 18 मराठीनं दाखवल्यानंतर प्रशासनाकडून तात्काळ दखल घेण्यात आली आहे। मुंबईच्या बोरिवली पश्चिमेमध्ये नाल्यात ठेकेदाराकडून माती आणि ढिगारा टाकण्याचा प्रकार समोर आलाय। पावसाळ्यात नाले तुंबावेत आणि पुन्हा कंत्राट मिळावं यासाठी हा प्रकार केल्याचा आरोप होतोय। याबाबत आमदार संजय उपाध्याय यांनी जागेवर जाऊन पाहणी करत कारवाईचे आदेश दिले। जळगावात गॅस टंचाईचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसतोय। गॅस सिलेंडर मिळत नसल्याने अनेक हॉटेलमधून मटण, चिकन, चायनीज सारखे पदार्थ मेन्यूतून गायब झालेत। काही ठिकाणी कोळसा आणि लाकडी शेगडीवर स्वयंपाक सुरू असला
तरी ऑर्डर देण्यास उशीर होत असल्याने ग्राहक नाराज होत आहेत. हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले. 4.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असून नांदेड आणि परभणीच्या काही भागातही हादरे बसले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसर भूकंपाचा केंद्रबिंदू असून घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. वाशिम जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. अचानक जमिनीला हलका हादरा बसल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. कर्जतमध्ये रेल्वे प्रवाशांनी अनेक प्रलंबित मागण्यांसाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. एक्सप्रेस गाड्यांना थांबा, नवीन शटल सेवा आणि कर्जतला जंक्शन दर्जा देण्याची प्रमुख मागणी आहे. मागण्या मान्य न झाल्यास रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या कापड बाजारात महापालिकेकडून पे अँड पार्क सुरू करण्याच्या हालचालींना व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. या योजनेमुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांना त्रास होईल असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली खेड मार्गावरील काळकाई कोण परिसरातील पुलाच्या पुनर्बांधणीवरून वाद निर्माण झालाय. पावसाळ्याच्या तोंडावर पूल तोडण्याचा निर्णय घेतल्याने पुढील 3 महिन्यांसाठी वाहतूक अन्य मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर त्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. यवतमाळच्या आर्णी इथं पैनगंगा धरण प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलंय. 95 गावं आणि हजारो एकर शेती पाण्याखाली जाणार असल्याचा आरोप करत गाव वाचवा शेती वाचवाच्या घोषणा देण्यात आल्या. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. नाशिकच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. 7 तालुक्यांतील 127 गावांमध्ये 75,000 नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. प्रशासनाकडून 44 टँकर सुरू असले तरी पाणी पिण्यायोग्य नसल्याची तक्रार ग्रामस्थ करतायत. राज्यातील मच्छीमार सध्या तिहेरी संकटात सापडलेत. डिझेल सबसिडी बंद झाली आहे, तसेच आखाती युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे मासेमारी 1 जून पासून बंद राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आलाय. अकाली पीडित जमिनींच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी श्रीरामपूरमध्ये जेल भरो आंदोलन केलंय. गेल्या अनेक दशकांपासून जमिनींचा प्रश्न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन करण्यावर शेतकरी ठाम आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या जतन आणि संवर्धन कामांदरम्यान मोठ्या प्रमाणात नक्षीकाम आणि मूर्तींची हानी झाल्याचा गंभीर आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे सुमारे 70 ते 75% नक्षीकाम खराब झाल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांवर बेकायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा मोठा फटका फळबागांना बसला. विशेषतः आंबा बागांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती होऊन झाडाखाली आंब्याचा सडा पडला आहे. मात्र नुकसान होऊनही प्रशासनाकडून पंचनामे सुरू झालेले नाही. त्यामुळे नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते. जळगावात आदिवासींच्या घरांवरील अतिक्रमण कारवाई थांबवावी या मागणीसाठी आदिवासी मंत्र्यांना घेराव घालण्यात आलाय. यावेळी आदिवासी प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर मंत्री अशोक उईके यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी बोलणं टाळलं. दरम्यान लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या उपस्थितीत घडल्या. मात्र त्यांनाही यावर प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी स्पष्ट बोलणं टाळत मंत्र्यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. देखील प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे. मी ते बघितलं नाही, मला ते सांगता येणार नाही. पण त्यांनी आतमध्ये आम्हाला जे सांगितलं आणि आत्ता पण तुमच्या समोर जे बोललेले आहेत ते, त्यामुळे त्यांनी त्या बाबतीमध्ये आश्वस्त केलेलं आहे. अन्यथा आमची तर रस्त्यावरची लढाई चालू. यानंतर पुन्हा घेऊया सुपरफास्ट 100 बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबईच्या माटुंग्यातील
मरुबाई देवस्थान हे 300 वर्ष पुरातन मंदिर आहे. मंदिरात भाविकांसाठी उत्सव आणि कुंभाभिषेकही आयोजित करण्यात आला होता. या उत्सवाला कामकोटी मठाचे शंकराचार्य वीरेंद्र सरस्वती आणि द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांनीही उपस्थिती लावली. बीडच्या आर्वीत 45वे मराठवाडा साहित्य संमेलन सुरू झालंय. साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने संमेलनात हजेरी लावली. आमदार सुरेश धस आणि मान्यवरांच्या उपस्थितीत 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पंढरपूरच्या सावरकर नगरमध्ये घरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. भंडारा आणि नागपूर परिसरात 32 दुकानं फोडणाऱ्या टोळीचा भंडारा पोलिसांनी छडा लावलाय. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. सुमारे 1,50,000ची चोरी या टोळीने केल्याचं समोर आलंय. अकोल्याच्या शिवनी परिसरात 24 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली होती. या प्रकरणातील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ट्रेनने पळून जाणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत अटक केली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ऑइल टँकरच्या केबिनला आग लागली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. पोलिसांनी केमिकल एक्सपर्ट बोलावून तपासणी केली आणि कोणताही धोका नसल्याची खात्री केली. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात कांद्री आणि खैरलांजी परिसरात भीषण आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली, पण ग्रामस्थांनी तत्परतेने ही आटोक्यात आणली. या आगीत वैरण आणि शेतीचं साहित्य जळून लाखोंचं नुकसान झालं. जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर भर दिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आला. सपकाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत कारमधून जात असताना दुचाकीवर आलेल्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. त्यानंतर हल्लेखोरांनी वाहनावर 4ही बाजूंनी जोरदार दगडफेक केली. या हल्ल्यात मुकुंद सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भंडारा जिल्ह्यात फळांच्या दुकानाजवळ 2 व्यक्तींमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की यातून चाकू हल्ला करण्यात आलाय. या हल्ल्यात 1 जण जखमी झालाय. हल्ला करणारा आरोपी फरार झाला असून आरोपीचा शोध सुरू आहे. नंदुरबारच्या नवापूर बस स्थानकात बस मागे घेताना फलाटावर बसलेल्या महिलेला धडक बसली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी चालक वाहकाला ताब्यात घेतले. गोंदिया जिल्ह्यातील राणी अवंतीबाई प्राथमिक शाळेतील गेट अचानक कोसळल्याने 5वीत शिकणाऱ्या 11 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शाळा सुटल्यानंतर बाहेर पडत असताना ती गेट खाली दबली गेली. गंभीर जखमी अवस्थेत तिला उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र गोंदियाला नेत असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते. अंबरनाथमधील नामांकित हॉटेलमध्ये एका तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. या हॉटेलच्या 3ऱ्या मजल्यावरील एका रूममध्ये गळफास घेतलेला मृतदेह आढळून आलाय. शहरातील एका राजकीय व्यक्तीच्या कंपनीत ही तरुणी कामाला असल्याची माहिती आहे. शिवाय त्याच कंपनीच्या नावानं हॉटेलची रूम बुक होती. ही आत्महत्या की हत्या याबाबत तपास सुरू आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार पूर्वेकडील मांडवी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ कंटेनर चालकाने स्कायवॉकच्या पिलरला धडक दिली आहे. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यातील खासगी कोचिंग क्लासमध्ये लैंगिक अत्याचाराची घटना घडली. 8वीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय. ऑफिस बॉयने स्टोअररूममध्ये नेऊन लैंगिक छळ केल्याचं समोर आलं असून आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.
ब्रेकनंतर पुन्हा पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या. ठाण्यातील रेमंड आशियाना सोसायटीचा वीज पुरवठा 1.5 ते 2 तास खंडित करण्यात आलाय. स्मार्ट मीटरला विरोध केल्यामुळे ही कारवाई केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. अचानक वीज गेल्याने रुग्ण आणि लहान मुलांचे हाल झाले असून नागरिक संतप्त झाले. बेलापूर झोपडपट्टी मुक्त करण्याचा निर्धार आमदार मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. झोपडपट्टी पुनर्वसन कार्यशाळेत रहिवाशांना मालकी हक्काची घरं देण्याच्या योजनेची माहिती देण्यात आली. लवकरच या योजनेला गती मिळेल असा विश्वास मंदा म्हात्रेंनी व्यक्त केला. भंडाराजवळील भिलेवाडा इथे भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एका कार्यकर्त्याला दुखापत झाली असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यानंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर पुन्हा पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या. मालेगाव महापालिकेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. एका आठवड्यात सुमारे 1500 अतिक्रमणे जेसीबीने हटवण्यात आली आहेत, तर रस्ते आणि बाजारपेठा मोकळ्या करण्यात आल्या आहेत. पुढेही अशी कारवाई सुरू राहणार असल्याचं प्रशासनाने सांगितलं. बीडच्या सेलोअंबा इथे अंबाजोगाई लातूर महामार्गावरील टोलनाक्यावर चौघांनी टोलनाक्याची तोडफोड करत कर्मचाऱ्यावर हल्ला केलाय. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद इथे माजी सरपंचाच्या घरासमोर उभी असलेली कार अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून शोध मोहीम सुरू केली आहे. यानंतर वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मात्र दिवसभरातील घडामोडी अशा सुरू राहतील त्यासाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.